विश्रांती वाघधरे चिअर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज चिअर्स मध्ये सहभागी झाली अभिनेत्री संस्कृती बालगुडे। संस्कृती, खूप खूप स्वागत आहे झी24 तास मध्ये। आणि तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी तुला चिअर्स। अरे थँक्यू। संस्कृती, म्हणजे अगदी सुरुवातीला ना मला हाच प्रश्न करायचा आहे की लॉकडाऊन नंतर हळूहळू सगळं काही ट्रॅकवर येतंय आणि शूटिंग्सला सुरुवात झालेली आहे, तुझ्या अनेक प्रोजेक्ट्सला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे स्माइल मला सगळं सांगून जाते की यू आर सो हॅपी। कारण मला माहिती आहे की तुला असं बिझी राहणं खूप आवडतं आणि कामात कायम एंगेज राहणं किंवा काम करणं तुला आवडतं बेसिकली। तर लॉकडाऊनमध्ये या सगळ्या गोष्टी थांबलेल्या जवळपास 6-7 महिने। सो संस्कृतीने कसं काही स्वतःला ती समजूत घालून घेतली आणि ते 7 महिने कसे गेले, मला सगळ्यात आधी ते जाणून घ्यायची ती उत्सुकता जास्त आहे। मला मुळात आपण हा इंटरव्ह्यू करतोय ना हेच खूप छान वाटतंय, कारण का मला असं वाटतं एक 7-8 महिन्यांनी हा इंटरव्ह्यू किंवा आपण बाहेर पडू शकतो आणि हे करू शकतोय। तरी सोशल डिस्टन्सिंग आहेच आहे ऑब्व्हियसली। खूप चांगलं वाटतंय खरं तर। खोटं नाही बोलणार, कारण पहिले 2 महिने चांगले होते लॉकडाऊनचे, कारण का सुरुवात होती आणि आपण एक मनाची तयारी करतो ना की पॅन्डेमिक आहे यार, याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही आणि इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी टू डू व्हॉट वी आर अलॉटेड टू डू, जे गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रक्शन्स आहेत। पण नंतर जसा 3रा महिना चालू झाला ना तसं ते अंगावर यायला लागलं, कारण तुम्ही घरी करणार काय। सगळे म्हणतात ही सिरीज बघ ती, बरं मला असं वाटतं एक माझं नेटफ्लिक्सचं अकाउंट मला म्हणेल बाई बास कर, आता लॉग आउट हो आणि नको बघूच मला। सो इथपर्यंत ती वेळ आली होती आणि आय एम व्हेरी हॅपी की सुरळीतपणे आता हळूहळू गोष्टी सुरू होतात। सी फिल्मला तितकासा वेग नाही लागलेला अजून, कारण का फिल्मचं युनिट मोठं असतं, सगळं मोठ्या लेवलवर अजून होतं। पण सिरियल इंडस्ट्री सुरू झाली आहे। माझे काही फ्रेंड्स जे घरी होते हळूहळू सिरियल्समध्ये आहेत, तर त्यांना बघून सुद्धा आनंद होतो की अगं सेटवर हे झालं, सेट हा शब्द ऐकणं सुद्धा इतकं छान वाटतं आणि कदाचित आपल्याला सुद्धा माणसांना सुद्धा हा ब्रेक गरजेचा होता। खरं। सो इट्स इन अ वे गुड। वाव। आणि संस्कृती, मला ना आज तुझ्या बकेट लिस्ट विषयी जाणून घ्यायचं की संस्कृतीच्या बकेट लिस्ट मध्ये काय काय आहे। कारण एकतर अनेक प्रकारचे रोल्स असतील जे तुला करायचे आहेत, किंवा मे बी तुला डिरेक्शन करायचं असेल, मला माहित नाही, किंवा तुला लिखाण करायचं असेल, काही असू शकतं। आणि अपार्ट फ्रॉम फक्त प्रोफेशनल लाईफ, अदरवाईज पर्सनल लाईफ मध्ये काय ॲडव्हेंचर्स करायचं ते मला जाणून घ्यायचं आहे। मुळात कामाविषयी विचारशील तर तसे रोल्स कसे जे वाटायला येतं ते आवडतं। ते फक्त असं असतं की समजा मला हा रोल करायचा आहे की नाही करायचा आहे, किंवा त्या रोलमध्ये कितपत डेप्थ आहे, मला काय करायला मिळणार आहे या रोलमध्ये। सो जेव्हा चॅलेंजिंग गोष्टी येतात तेव्हा त्या खूप चांगल्या वाटतात। फॉर एक्झाम्पल आत्ता मागच्या वेळेस जी वेब सिरीज आली काळे धंदे, तर त्याच्यामध्ये तो रोल खूप चॅलेंजिंग होता, जे मी खरंच नाही आहे, मी खूप ऑपोजिट आहे त्या रोलच्या। तर त्यामुळे जेव्हा मी वाचली होती स्क्रिप्ट तेव्हा असं झालं, अचानक असं वाटलं मला हे परफॉर्म करायचंय, प्लीज मला हे द्या, मला पैसे नका देऊ याचे, पण मला हे परफॉर्म करायचंय। आणि लिटरली मी खरं सांगते, रोहन मापुसकर यांनी आमचं कास्टिंग केलं। सो रोहन दादाला मी जवळपास ऑल्टरनेट डे फोन केला होता, म्हटलं रोहन दादा मला सिरियसली हे करायचंय। आणि वर्कआउट होत होत्या गोष्टी, पण एक वेळ लागतो ना, पण आपल्याला एक भीती असते की कदाचित वेगळ्या ॲक्ट्रेसला कन्सिडर करतात का काय झालंय, ती कदाचित फिट आहे का या रोलसाठी जास्त। पण समहाव तो रोल माझ्या वाट्याला आला आणि इट वॉज अमेझिंग, व्हॉट ॲन एक्सपिरियन्स काळे धंदेमध्ये काम करताना। पण माझा ड्रीम रोल म्हणजे कदाचित सगळं साध्य तेव्हा होईल जेव्हा मला एखादा बायोपिक करायला मिळेल, आणि दॅट इज माय अल्टिमेट ड्रीम। कधीतरी करिअरच्या कुठल्या तरी टप्प्यामध्ये मला बायोपिक करायचा आहे। मला असं अजिबात म्हणणं नाही आहे की मला आत्ता करायचं आहे, मला या 5 वर्षात हा रोल आला पाहिजे। मला कधी ना कधी कुठल्या तरी टप्प्याला एक बायोपिक करायचा आहे, आणि बायोपिकमध्ये मला काम नाही करायचं आहे, माझा बायोपिक करायचा आहे। मी जिथे, किंवा एखादी स्त्री जिचं आयुष्य एक स्ट्रगल आहे, किंवा ती इतकी स्ट्रॉंग आहे, व्हॉट एव्हर इट इज, मला स्त्रीवर बायोपिक झालेला बघायचा। म्हणजे हे ऐकून आता उत्सुकता वाढली आहे। म्हणून पुढचा प्रश्न की कुणावर आधारित बायोपिक करायला तुला आवडेल, किंवा असे अनेक कॅरेक्टर्स तुझ्या डोक्यात असतील, अशा अनेक स्त्री व्यक्तिरेखा तुझ्या डोक्यात असतील की हां मला असं काहीतरी करायचं आहे। आणि आणखी एक गोष्ट मला याचा उल्लेख करायलाच हवा की मगाशी जसं तू म्हणालीस की मला हा रोल हवाच आहे आणि मी त्याला ऑल्टरनेट डेज फोन करायची आणि मला ती इन्सिक्युरिटी होती की इतर कुठला, म्हणजे हे बोलणं ना संस्कृती इट्स नॉट इझी। म्हणजे तू इतकी, तुझा सच्चेपणा त्यातनं बाहेर आलाय की तू इतके सहज हे सगळं बोलून गेली।
आलेली आहेस, अदरवाईज या गोष्टी युजली शेअर केल्या जात नाही, नाही. आय थिंक इट इज कदाचित कोणी बोलून दाखवत नसेल, कारण का आमची एक इमेज असते की यू ऑलवेज हॅव टू बी व्हेरी डिप्लोमॅटिक अबाउट Right, इट. हां. आणि जे मला आयुष्यात जमलं नाहीये, जे वाईट पण आहे एका अर्थाने. माझी आई मला नेहमी म्हणत असते की जरा ठीक उत्तर द्यायचं, तू सगळंच काय सांगते सगळ्यांना. तर मला असं वाटतं की मी तशी आहे, आणि कदाचित आता इतके वर्ष लोकांनाही माहिती झाले की मी तशी आहे. समजा मी डिप्लोमॅटिक उत्तर द्यायला लागले तर सगळे म्हणतील दिस इज नॉट हर. राईट राईट. सो मला खरंच असं वाटलं होतं की कदाचित, आणि इट इज नॉट बिंग इन्सिक्युअर या गोष्टीचं की यार कदाचित मला मिळाला असता यार हा रोल करायला. पण समजा एखादी ॲक्ट्रेस जी खरंच तो रोल, त्या रोलला ती सुटेबल आहे, तर वाय नॉट, आणि तो तिचा रोल आहे, विच इज क्वाईट फाईन. सो तीच काय ती थोडीशी इन्सिक्युरिटी. पण जसं तू म्हणाले की बायोपिक कोणाचा आवडेल, तर डेफिनेटली एखादी ॲक्ट्रेस प्ले करायला आवडेल मला, स्पेसिफिकली मधुबाला. मला असं वाटतं मधुबालाजींचं आयुष्य बऱ्यापैकी खडतर होतं, आणि ते तितकं फारसं कोणाच्या समोर आलेलं नाही आहे. थोडंसं त्यांच्याबद्दल वाचन केलं म्हणून माहिती आहे की त्या अतिशय सुंदर चेहऱ्याच्या मागे बऱ्यापैकी ट्रॅजिक लाईफ होती त्यांची, पर्सनल लाईफसुद्धा. आणि ज्या कदाचित त्यांच्या स्माईलमुळे जी इतकी प्रसिद्ध आहे आजपर्यंत, ती कळलीच नाही आहे. तर ॲक्ट्रेस कसं असतं माहिती आहे की आपल्याकडे अजूनसुद्धा स्त्रीला थोडंसं दुय्यम स्थान आहे, ॲक्ट्रेसला सुद्धा दुय्यम स्थान आहे वेन यू गेट कम्पेअर टू अ हिरो. करेक्ट. सो जेव्हा हिरो म्हणतो तेव्हा हिरो असतो, पण एखाद्या ॲक्ट्रेसला कोणत्या स्ट्रगलमधनं जायला लागतं, तिला काय काय करावं लागतं हे लोकांसमोर आणणं गरजेचं, आणि का नाही. म्हणजे जर असं काही झालं असेल तर वाय नॉट. सो मला त्यांना डेफिनेटली त्यांच्यावर बायोपिक झालं तर मला त्याच्यात काम करायला आवडेल. आणि ऑन अ व्हेरी डिफरंट नोट, ज्याच्याशी माझा फारसा काही संबंध नाही आहे, पण तसं आहे इंदिरा गांधींवर समजा जर झाला तर, असं माझ्या डोक्यात आहे. कारण बरं, दिसणं वगैरे आमचं काहीच सिमिलर नाही, बट मला असं वाटतं त्या ज्या प्रकारच्या स्त्री होत्या, किंवा ज्या प्रकारचं प्रभुत्व त्यांचं होतं अख्ख्या देशावर त्या काळी, आणि त्या काळी आत्ता बऱ्यापैकी जरा फेमिनिझम आलाय, हा शब्द बाहेर आलाय, त्यामुळे आपल्याला कळतंय फेमिनिझम एक्झॅक्टली काय आहे. तेव्हा काही नसताना त्या बाईने इतकं केलं, आणि इतक्या ट्रॅजिकली खरं तर त्या गेल्या. माझे वडील पॉलिटिक्समध्ये, तर त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा इंदिरा गांधी गेल्या होत्या तेव्हा जवळपास अख्ख्या देशाने मुंडन केलं होतं, आणि आपण मुंडन जेव्हा करतो तेव्हा आपलं फॅमिली मेंबर जातो, आणि हा जो कनेक्ट आहे किंवा हा जो इन्फ्लुएन्स आहे तो नाही, एक्झॅक्टली तो नाही ग आता येणार कुणाच्याही याच्यावर, कारण का सगळे प्रॅक्टिकल आहेत बेसिकली. पण तेव्हा तो इमोशनल कनेक्ट, आणि लोक जरा माणुसकी अजून जपत होते असं मला वाटतं. सो मला इंदिरा गांधी त्यांच्यासारखी एखादी स्त्री, नॉट एक्झॅक्टली प्रॉब्ली इंदिरा गांधी, अजून काही खूप इन्स्पायरिंग स्त्रिया आहेतच आपल्याकडे, तर त्यांचं कदाचित मला त्यांच्यावर बायोपिक करायला आवडेल. मगाशी ना तू खूप छान बोललीस की आपल्याकडे ना आजही अभिनेत्रींना हिरोपेक्षा दुय्यम स्थान दिलं जातं, किंवा बरेच असे ना एक कंडिशन्स असतात ज्या अभिनेत्रींसाठी असतात, हिरोसाठी नसतात. मग त्यात वजनाचं असेल किंवा अनेक गोष्टी, वयाचं असेल की म्हणजे एखादं वय ओलांडल्यानंतर आपण हिला लीड ॲक्ट्रेस देऊ शकत नाही, किंवा एक वय असतं ना की हां चला 22 वर्ष ते एक 32 वर्ष 35 वर्ष फार किंवा त्याहून थोडे 1-2 वर्ष येतील. तसं हिरोच्या बाबतीत नसतं. तर ह्या गोष्टी तू जेव्हा इंडस्ट्रीमध्ये बघतेस तर कसं वाटतं? कारण आपल्याकडे अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी हे सगळं याला छेद दिलेली आहे आणि एक नवीन बेंचमार्क सेट केलेला आहे. आपल्याकडे विद्या बालन सारखी अभिनेत्री आहे जी त्या स्त्री प्रॉपर वुमेन ओरिएंटेड फिल्म्स बनतात. ॲब्सोल्युटली, आणि स्वतःच्या खांद्यावर पेलवून नेणार आहे. म्हणजे विद्या बालन आहे फॉर एक्झाम्पल, कंगना रनौतनी पण बऱ्यापैकी हिट्स दिले आणि स्वतःच्या खांद्यावर विदाऊट एनी हिरो. करेक्ट. सो इट्स व्हेरी इन्स्पायरिंग इन अ वे, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ते थोडं बदलत चाललंय. पण अजून सुद्धा मला असं वाटतं की हा जो वजनाचा प्रकार आहे किंवा या पठडीत आपण दिसलं पाहिजे, हे बदललं पाहिजे कुणीतरी. आपण बऱ्याच गोष्टी बघतो, आपण बॉलिवूडमध्ये तर बघतोच, पण आपण हॉलिवूडमध्ये बघतो, आणि आपण हॉलिवूडमध्ये त्यांचं बघितल्यानंतर आपल्याला जास्त अरे यार काय मस्त केलं यार, फॉलो, पण त्यांच्या मागे काय कष्ट घेतले हे कधीच बघत नाही आपण.
ज्या ॲक्ट्रेसला मी फॉलो करते, जगाला माहिती आहे मी मेरिल स्ट्रीपची किती मोठी फॅन आहे, मी जवळपास भक्त आहे तिची. तिचं स्टेटमेंट आहे, कधी स्वतःच्या वजनाकडे आणि दिसण्याकडे फारसं लक्ष देऊ नका, कारण त्याच्यात काही नाही आहे. हे आपल्याकडे पोचत नाहीये कुठेतरी. सुरुवात होते आपल्याकडे. एक्झॅक्टली. तिचं वजन किती आहे आणि ती किती हे दिसते, पण तिच्या अभिनयाकडे कुणी लक्ष देणार नाही फार. सो हां बाबा ती फिट आहे दिसायला, आय एम सॉरी, पण जगातल्या सगळ्या स्त्रिया या फिट नाही आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की कुणाचं वजन समजा दिसत असेल त्यांच्या बॉडीवर, याचा अर्थ त्या फिट नाही आहेत असं होत नाही. आणि एखादी अतिशय काटक दिसणारी मुलगी फिट आहे ह्याचाही अर्थ असं होत नाही. त्यामुळे फिटच्या डेफिनेशन्स खूप वेगळ्या आहेत. आणि मला इनफॅक्ट आत्ताच्या मुलींना तेच सांगायचं की ज्यांना ॲक्ट्रेस बनायचं आहे, ॲक्ट्रेस इज ॲक्टिंग, इट्स नॉट हाऊ यू लुक. एक्झॅक्टली. इट्स नॉट हाऊ यू लुक, इट विल नेवर बी हाऊ यू लुक. इफ तर इतके म्हणजे माझ्या मते इतक्या मोठमोठ्या ॲक्ट्रेसेस आहेत आपल्याकडे सुद्धा, इतक्या उत्तम अभिनेत्री आहेत ज्यांचा तसा पाहिला तर दिसायला कदाचित 19-20 असेल, पण एकदा त्या कॅमेऱ्यासमोर आल्या की तुझी नजर काय हटेल. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम, आय लव्ह देम. म्हणजे मला खरं तर कोणाच्या मुळात ना कोणाच्या दिसण्यावरनं बोलणं चुकीचं आहे. कारण का एव्हरीबडी एल्स हॅज अ डिफरंट पर्सनॅलिटी. जे तिच्याकडे असेल ते माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे जे आहे तिच्याकडे नाही आहे. फक्त कसं आहे, मला असं वाटतं सगळ्या मुली किंवा आत्ताच्या अस्पायरिंग ॲक्ट्रेसेस मी म्हणेन, त्या एका विशिष्ट पॅटर्नला फॉलो करतात जे चुकीचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड युअर ओन युनिकनेस की तुम्हाला युनिक का बनवतं. समजा तुमचा दात वाकडा असेल, तो नका परफेक्ट करू, कारण का तो तुझा दात वाकडा आणि तो तसाच राहणार आहे, तो दुसरीचा नाही आहे. तू सावळी असशील, मी सावळी आहे, तू सावळी असशील तर तू सावळी आहेस, तू 4 लोकांसारखी गोरी नाही आहे, हा तुझा प्लस पॉइंट आहे. हे लोकांना कळत नाही कधी कधी. सो आय जस्ट वॉन्ट टू से की डोंट फिट, त्या साच्यामध्ये नका बसू यार. करेक्ट. डोंट फिट इन. वन्स यू स्टार्ट फिटिंग इन ना, मग तुम्ही एकसारख्या दिसायला लागतात. जे माझ्या मते हे माझ्या डोक्यात इतकं पहिल्यापासून आहे ना की व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड की आपल्याला युनिक काय बनवतं. आणि स्वतःवर मेहनत हा त्याच्यावर एकच उपाय आहे, आणि स्वतः समजून घेणं हा एकच उपाय. सो मला असं वाटतं या गोष्टी म्हणजे आपण हिरोला प्राधान्य देतो आणि हिरोईन्सला फारसं मिळत नाही, हे कुठेतरी बदलत चाललंय. आणि हे कदाचित हिरोजच्या पण लक्षात आलंय. सो इट इज गोइंग टू बी लाईक दॅट. पण मला असं वाटतं जरा रॅपिड ग्रोथ झाली पाहिजे असून की डिरेक्टर्सनी सुद्धा, स्टोरी टेलर्सनी सुद्धा वुमेन ओरिएंटेड फिल्म्स या आणल्याच पाहिजे पुढे. आणि अभिनेत्रींच्या वयाप्रमाणे प्रत्येक वयाच्या एका टप्प्यासाठी लिहिलं गेलं पाहिजे ना. व्हेरी नाईस. एक्झॅक्टली. आपण इंग्लिश सारखा सिनेमा जेव्हा बघतो श्रीदेवी यांचा, आय मीन यू आर इन लव्ह विथ हर आणि मजा येते. म्हणजे तोही एक वेगळा कॉन्टेंट आहे. आणि नाही ग, म्हणजे त्या फिल्म मध्ये खरंच एक्झॅक्टली काय आहे, किती सिम्प्लिसिटी आहे त्या फिल्म मध्ये. आणि तीच म्हणजे आता आपण जनरली फिल्म इंडस्ट्री इज व्हेरी ग्लोरिफाईड आणि ग्लॅमराइज्ड. हे लोकांनी पण करून ठेवलं आहे, आपणही करून ठेवलं आहे. पण त्या फिल्ममध्ये इतकं बेसिक आहे, इतक्या बेसिक ह्युमन रिॲक्शन्स आहेत की कदाचित ती फिल्म बघितल्यानंतर आता मला माझ्या आईचा ॲटिट्यूड कळला आहे की कदाचित तिला असं वाटू शकतं यार, आणि आपण चुकतो यार. किंवा ती जी मुलगी तिला पटकन म्हणते, लेट श्रीदेवी यांना ती म्हणते की कशाला हात लावला माझ्या गोष्टींना. हे कित्येक वेळा आपण सहज म्हणून टाकतो आईला, आणि ती वाईट नाही म्हणून घेत. आणि मग या गोष्टीचं मला जरा हे झालं की उत्तम रायटिंग आणि त्या रोलला बसणारा हा रोल तेवढंच आहे त्या सिनेमामध्ये. सिरियसली. आणि लिटरली तेवढंच आहे, बाकी तुम्हाला काही गरजच नाही आहे. सो हे जास्त व्हायला पाहिजे आपल्याकडे असं मला वाटतं, आणि त्याची गरज आहे. मला संस्कृती एक प्रश्न तुला असा विचारायचा होता जो खूप महत्त्वाचा आहे की मला माहिती आहे की तुझं जे बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे तुझे बाबा राजकारणात आहेत आणि थोडंसं ऑफकोर्स लिमिटेशन्स असतीलच कुठेतरी तुला या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताना. तर त्यावेळेचं सिनारिओ कसं होतं, म्हणजे तू इंडस्ट्रीमध्ये सहज आली, तुला हा चल जा असं काही होकार मिळाला की त्यामागे काही स्ट्रगल होतं? खूप स्ट्रगल होता. इंडस्ट्रीमध्ये जा असं खूप कमी जण म्हणतात, खूप कमी पेरेंट्स म्हणतात. कारण का तुला माहिती आहे आपण सगळीकडे
चांगली वाईट माणसं असतातच, पण कसं आहे की जरा कदाचित आपल्या इंडस्ट्रीचं इम्प्रेशन थोडं बाहेर वाईट पडतं. आणि मला माहिती नाही का, पण पडू शकतं, कारण का ती अतिशय मोठी, आपली इंडस्ट्री अतिशय मोठी आहे, खूप लार्जर दॅन लाईफ आहे आणि ते अनरिअलिस्टिक स्टँडर्ड्स आहेत एका पॉइंटला. म्हणजे मला हिच्यासारखं दिसायचंय, पण अरे ते दिसणं, ती प्रोसेस खूप मोठी आहे आणि तो प्रवास खूप मोठा आहे. सो कदाचित याच्यामुळे असेल. पण मला जेव्हा माझा डेब्यू रोल पिंजरा सिरियल मिळाली होती, तेव्हा ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती मिस करायला. बरं, अतिशय सोज्वळ रोल, म्हणजे अतिशय गोंडस रोल, म्हणजे काही त्याला माझ्या वयाचा रोल बेसिकली. आणि तेव्हा माझ्या पप्पांनी परमिशन, रादर माझ्या आईचं त्यात खूपच मोठं क्रेडिट आहे की तिने पप्पांना कन्व्हिन्स केलं, कारण का आय कम फ्रॉम अ व्हेरी कन्झर्वेटिव्ह फॅमिली. आणि प्रत्येक आईवडिलांना थोडीशी इन्सिक्युरिटी किंवा थोडी काळजी असतेच ना इंडस्ट्रीमध्ये, आपली मुलगी जाणार, सगळं कसं होणार, कारण का फक्त कष्ट ही एक बाजू झाली, तुम्ही मेंटली पण तितके स्ट्रॉंग पाहिजे. अप्स अँड डाऊन्स, आपल्या इंडस्ट्रीला कसली शाश्वती नाही आहे ग. तर त्यामुळे अप्स अँड डाऊन्स इतके आहेत. एक नॉर्मल जॉब जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तो कन्सिस्टंट असतो, आपल्याला माहिती असतं आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष हा जॉब आपल्या हातात आहे, आपण कमवणार आहोत. या इंडस्ट्रीमध्ये या क्षणाला माझ्याकडे फिल्म आहे, नेक्स्ट मंथमध्ये माझ्याकडे नसते, तेव्हा मला टेन्शन येतं. सो हा जो मी म्हणेन, हे जे कन्सिस्टंट राहणं आहे ना, ते सगळ्यात अवघड आहे या इंडस्ट्रीमध्ये. हे मला खूप जाणवलं आहे. मला एक माहिती होतं की जेव्हा पिंजरा खूप गाजली होती, जी मला अपेक्षा नव्हती खरं तर, की पहिला जॉब आणि कसं आणि काय, पण मला पिंजराच्या एंडिंगला कळायला लागलं होतं की मला आयुष्यभर हे करायचंय. वा. मी खरं सांगते, मी 8 महिने सिरियलच्या अजिबात सिरियस नव्हते, कारण का मला कळतच नव्हतं काय चाललंय काय. मी 18 वर्षाची होते आणि फक्त हा बाबा आपल्याला लोक ओळखतायत आणि छान वाटतंय की आनंदी आनंदी म्हणतात, कॉलेजमध्ये खूप रिस्पेक्ट मिळतो, इतकंच कळते माझं आयुष्य. आणि हळूहळू 8वा महिना झाला, रादर मी तुला ही आतली गोष्ट आणि मी कदाचित फार लोकांना बोललेली नाहीये, 2 महिन्यापर्यंत 2-3 महिन्यापर्यंत मला असं नेहमी वाटायचं मला रिप्लेस करणार आहेत. कारण का माझं मराठी शुद्ध नव्हतं आणि यार आपल्याला ना ऍक्टिंग येतच नाहीये समहाव. आणि असे प्रोड्युसर्स सेटवर आले आणि त्यांचं कुजबूज चालू झाली ना, की मला असं वाटायचं डेफिनेटली मला रिप्लेस करणार आहे, डेफिनेटली. पण तसं काही झालं नाही अर्थात. पण 8 महिने झाले सिरियलला. त्याच्यानंतर मला सिरियसनेस कळायला लागला या प्रोफेशनचा. मला कळलं की मला फक्त फेम नको आहे, मला एक उत्तम कलाकार व्हायचं आहे आणि आय वॉन्ट टू डू समथिंग इन दिस. आणि मला परफेक्ट करायच्यात गोष्टी. ही एक सिरियल करून आपलं आयुष्य नाही घडणार आहे. तर तेव्हा जरा आमच्या घरात थोडंसं काय करूयात, कारण का एकदा पुढे जायचं तर ते फुल फ्लेजेड जायचं आणि मग जशी वाट वळेल तसं आपल्याला जावं लागणार. तेव्हा आपण कंडिशन्स नाही टाकू शकत. बरोबर. कारण का ऑलरेडी कन्व्हेन्शनली आपण जसं बघतो की सो कॉल्ड हिरोईनचं आयुष्य कमी असतं इंडस्ट्रीमध्ये, राईट? असं बाकीच्यांनी ठरवलंय, बाय द वे. मी असं म्हणत नाहीये, ठरवलेलं आहे एक्झॅक्टली, बाकीच्यांनी ठरवलंय. सो तिचं आयुष्य कमी असतं. तर त्यात मी म्हटलं की जर समजा आपणच कंडिशन्स टाकायला लागलो तर ते होणार नाही. कारण का एव्हरी फ्रायडे देस अनदर ॲक्ट्रेस विच कम्स आणि कॉम्पिटिशन प्रचंड वाढली आहे. तेव्हा कदाचित थोडी कमी होती, पण आता इट्स टू मच. सो तेव्हा सुद्धा आई वडिलांनी खूप सपोर्ट केला, आत्ता सुद्धा करतात. सो इट्स बीन रिली गुड. पण एक आहे की ते शेवटी पेरेंट्स आहेत आणि त्यांची काळजी संपत नाही. मग तू कितीही मोठी स्टार हो किंवा तू कितीही फेमस हो किंवा काही हो. आणि त्यांनीच, मला असं वाटतं, त्यांनीच शिकवलंय कष्ट करणं किंवा कन्सिस्टंट राहणं. कारण का मला खूप चांगलं आठवतं की मला माहिती होतं, मला एक अतिशय मोठी भीती होती की एक सिरियल करून मला गायब नाही व्हायचंय यार. नॉट लाईक अ वन स्टार वंडर. इतकी सिरियस झाली होती मी ऍक्टिंग विषयी. मला खूप आठवतंय की जे काय होईल ते, किती पिक्चर बघू सांग दिवसाला, सगळे बघते, सगळे ऑब्झर्व करते, सगळे अभ्यास, आणि हे मी लिटरली केलेलं आहे. तर त्यामुळे अजूनही करते रादर. पण मला जसं तू म्हणली, एक इन्सिक्युरिटी असतेच की आपलं काम बोललं पाहिजे, दॅट्स ऑल. आणि ते कष्टाला माझ्यामध्ये काही पर्यायच नाहीये. सो इट्स बीन अ जर्नी. येस. क्या बात आहे. संस्कृती, आज तू चिअर्स मध्ये आली, आम्हाला वेळ दिलास, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्स तुला. थँक्यू. मजा आली.